हॅलो वनिकर्स, माझ्यासोबत आहे सगळ्यांना हसवणारा माणूस. परंतु या गाण्याच्या माध्यमातून नाही कोणी बापावानी सगळ्यांना रडवतो आहे टाकलं, तर यामागची प्रेरणा काय होती? प्रेरणा हीच होती की 2 वर्षा पहिले माझे वडील गेले आणि वडील गेल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की यार आपण काहीतरी खूप मोठं गमावलं आणि ती भावना आणि ते प्रेम आणि असं वाटायला लागलं की आपण आपल्या वडिलांसाठी काहीच करू शकलो नाही. अचानक एक गोष्ट होऊन जाते आणि शॉक बसते. तसं माझ्यासोबत झालं आणि तेव्हा एक गोष्ट शिकलो मी की आपल्या लाईफमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून मी तेव्हापासून व्हिडिओ वगैरे बनवायला लागलो आणि चांगल्या जोमानं बनवला आणि त्याच्यानंतर मी फेमस झालो. पण तेव्हा एक गोष्टीचा खंत होता जेव्हा मी फेमस झालो, की माझे वडील माझ्यासोबत नाही आहे. तर ती एक जर्नी आहे, ती एक प्रेरणा आहे माझ्यासाठी आणि त्याच माध्यमातून एक माझ्या अंदर असलेली एक आग होती, माझ्या अंदर असलेली एक भावना होती. ती भावनाच मी या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि गाण्यातले काही प्रसंग आहेत की वडील आपल्या मुलांना विचारतोय कुठं चाललाय, काय करताय, आणि मुलगा चिडतो की मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू द्या. तर हे प्रत्येक घरात होतच आहे. हां. तर बापाची शिकवण कशा प्रकारे आपल्या कामी येते आणि बाप जो तडफडून सांगतो की मी जे सांगत होते तू एक तुझ्या जीवनात कामी येईल, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण तुमच्यासोबत असे काही प्रसंग झाले होते का? आपण कसं आहे ना, एक अशी म्हण आहे, की बापाचं प्रेम हे बाप झाल्याशिवाय कळत नाही, समजत नाही. तर जेव्हा मी बाप झालो, माझा आज मुलगा 1.5 वर्षाचा आहे आणि तेव्हा मला समजायला लागलं, की माझ्या वडिलांनं माझ्यासाठी काय-काय केलं असेल. माझ्या वडिलांनं माझ्यासाठी माझ्यावर म्हणजे किती प्रेम केलं असेल, कोणता-कोणता त्याग केला असेल, काय केलं असेल, हे मला आत्ता समजायला लागलं. आणि राहिला विषय जे आम्ही गाण्यामध्ये दाखवला आहे, की जो मुलगा आहे तो बाबाला ऐकत नाही आणि निघून जाते. ही परिस्थिती खरोखर प्रत्येक घरची आहे आज. आज मुलं ऐकत नाही. मुलांसोबत तो फिरायला जातो म्हणते मित्रांसोबत आणि तिकडं खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी होऊन जाते आणि खूप साऱ्या गोष्टी होऊन जाते. म्हणजे एक चुकीच्या मार्गाने आज मुलं जातात. त्यासाठी बाप त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण मुलं ऐकत नाही. तर या गाण्यातून आमचा हेच सांगण्याचा उद्देश होता, की मुलाचं आणि बापाचं हे जे नातं आहे, हे खूप पवित्र आहे आणि बापाचं प्रेम जे आहे कुठं ना कुठं आज समोर येत नाही, जगासमोर येत नाही. आईचं प्रेम समोर येऊ शकते, पण बापाचं येत नाही आणि आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केला, की बापाचं पण प्रेम हे खूप भारी आहे, जगापलीकडचं आहे. तो आपल्या वेदना मनामध्ये दाबून ठेवतो, पण आपल्या जगासमोर कधी येऊ देत नाही. हीच प्रेरणा ठेवून आम्ही हे जे गाणं आहे करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मुलाचा आणि वडिलांचा रोल केला आहे. तर डबल रोल करताना या गाण्यामध्ये किती अडचण आली? म्हणजे एकीकडे मुलाचे स्वभाव दाखवायचा आणि बापाची तडफड दाखवायची. तर किती कठीण होतं सगळं हे? ते असं कठीण होतं, की मी ॲज अ ॲक्टर जेव्हा काम करतो, तर तो बॉडी लँग्वेज आणि सगळ्या गोष्टी आम्ही कॅरी करतो. पण कठीण त्याच्यामध्ये असं होतं, की स्वतःला मी माझा 60-70 वर्षाचा बाप समजून घेऊन काम करणं, त्याची फीलिंग्स अंदर घेऊन करणं, त्याची बॉडी लँग्वेज ठेवणं, हे सगळं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. जेव्हा आम्ही हा विचार केला होता, कॉन्सेप्ट आणायचा विचार केला होता, की सगळे रोल मीच करणार. तेव्हा माझ्यासाठी एक असं टार्गेट होतं आणि एक असं खूप मोठं म्हणजे अचीव्हमेंट होणारं एक फेस करून राहिलो होतो मी, की समोर मी हे अचीव्ह करू शकणार. आणि त्याच्यामध्ये ॲक्टिंग करताना एक असा विषय होता, की एक ट्राय तर करून बघू आपण, की एक ट्राय केलं तर होईल तर बघू. म्हणजे ॲज अ ॲक्टर मी विचार करत होतो, की असं करत आहोत तर होईल का नाही? हे पण माझ्यासोबत एक खूप मोठं चॅलेंज होतं. पण विश्वास होता स्वतःवर, की आपण हे सगळं करू शकतो. आपल्यामध्ये तेवढा अनुभव, एक्सपिरियन्स आपण कॅरी केला आहे, तर हे होऊ शकते. एवढा विश्वास स्वतःवर होता. आणि राहिला विषय करतानी, तर करतानी असं होतं, की ॲक्टर म्हणून जेव्हा आपण कॅमेरा फेस करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इझिली होऊन जाते. पण जेव्हा ज्या माणसाला कॅमेरा फेस करायची सवय नसते, तो माणूस हे सगळं करू शकत नाही. कारण तर समोर कॅरेक्टर असणं जरुरी असते. पण ॲज अ ॲक्टर काम करताना खूप मजा आली आणि चॅलेंजिंग तर असं होतं, की आम्हाला हा जो शूट होता, आम्ही हा 2 दिवसात करणार होतो. त्याच्यामध्ये माझी दाढी होती, ती दाढी कट करून आम्हाला माझ्या मुलाचा रोल पण करायचा होता. ते पण खूप चॅलेंजिंग होतं. शेड्यूल जो होता, त्या शेड्यूलच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी करणं, हे खूप कठीण होतं. पण आम्ही फास्ट-फास्ट करून माझी टीम आणि मी, आम्ही सर्वांनी खूप फास्टमध्ये तर करून टीममध्ये कोण-कोण होतं? निर्देशन तुम्ही स्वतः केलाय की हां, बाकी लोकांची, म्हणजे बाकी सगळ्यांची नावं काय-काय होती? हां. कोणी कशा कुठला रोल केलाय? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी होती, ती मेन रोल मी केला आहे. वडिलाचा आणि मुलाचा. मुलाचा. आणि त्याच्यानंतर जे डायरेक्शन होतं ते मीच केलं. प्रोड्यूस मी स्वतः केलं आहे आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून आपला रौनक बत्कल त्यांनी काम केलं आहे. सपोर्टिंग टीममध्ये त्यानं काम केलं आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत जे सपोर्टिव्ह ॲक्टर होते ते प्रीती धाडे. त्याच्यानंतर जो मुलाचं कॅरेक्टर केलं आहे ते रिदान गोहकार आहे, जे गडचंदूरचे आहे.
आणि त्याच्यानंतर माझ्या भावाचं कॅरेक्टर केलं आहे ते आपल्या रोनक बदकलनी केलं आहे. आणि गाणं जे आहे महेश भेंडे, जे अमरावतीचा एक कलाकार आहे, ज्यांनी माझं साधा माणूस आपलं विलारे गाणं केलं होतं, तेच गाणं यांनी केलं आहे. ते डान्स होतं, हे इमोशनल होतं. लिरिक्स पण त्यानंच केले आहे, म्युझिक कंपोज पण त्यानंच केलं आहे. तर अशा प्रकारची पूर्ण टीम होती. त्याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या लोकांच्या, जसं माझ्या फॅमिलीतले लोकं असो, माझी घरवाली, माझी आई, त्याच्यानंतर पाथरी गावातले लोकं असतील, त्याच्यानंतर कोणा गावातले लोकं असतील. कोणा गावातून म्हणलं स्पेशली तर नितेश तुरणकर भाऊ आहे, ज्यांनी खूप आमची हेल्प केली. त्याच्यानंतर पाथरीमध्ये आहे, मारेगावमधले जे आहे, आम्ही सगळ्या ठिकाणी जिथं-जिथं काम केलं, सर्व लोकांनी आणि सर्व टीमनी मला खूप सपोर्ट केला. त्यामुळे हे सगळं होऊ शकलं. चित्रीकरण कुठल्या गावात झालं होतं? चित्रीकरण जे आहे कोण्या गावामध्ये जे नदीवरचे सीन आहे, काही गावातले सीन आहे. त्याच्यानंतर पाथरीमध्ये टोटली माझं जे जुनं गाव आहे, माझ्या घराच्या जवळ एक घर आहे, जे ज्या ठिकाणी मी आजपर्यंत लहानाचं मोठं झालो, खेळलो. ते सुंदरा मडावी म्हणून एक आजी आहे, त्यांच्या घरी आम्ही शूट केला. त्याच्यानंतर मारेगावमध्ये तन्मय सरोदे म्हणून एक माझा सहयोगी आहे, त्याच्या घरी आम्ही इनडोअरवाले शूट केले. त्याच्यानंतर नवरगावचं धरण आहे, डॅम आहे, तिथं आम्ही शूट केलं. असे 4-5 ठिकाणी आम्ही पूर्ण चित्रीकरण केलं. तर समोरचा प्रोजेक्ट काय आणि हे गाणं सगळ्यांनी बघावं यासाठी तुमच्या चॅनलचं नाव सांगा हं. आणि लोकांनी कशाप्रकारे आपल्या जीवनात या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे, म्हणजे बापाचं महत्त्व स्वीकारलं पाहिजे. हं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आमचं जे गाणं आहे, नमुने प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर आलं आहे आणि त्या गाण्यावर आत्तापर्यंत जेव्हा आपण हा इंटरव्ह्यू शूट करतो, 22,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहे आणि भरभरून प्रेम भेटत आहे. सर्व लोकांचे कमेंट्स येत आहे, सर्व येत आहे.